Now let us start the study of electrical wiring installation. The wiring installation काय आहे याच्यापूर्वी let us see what type of wiring installations are to be performed by engineers and electricians. Electrical wiring installation can be classified in two categories. पहिल्याला म्हणायचं ओपन सरफेस वायरिंग आणि दुसऱ्याला म्हणायचं क्लोज्ड कन्सिल्ड वायरिंग. Now let us see open surface wiring. Open surface wiring installation is easy to perform on the surface of walls and ceiling. म्हणजे ओपन सरफेस नावावरूनच कळेल ही वायरिंग जो असेल त्या भिंतीच्या सरफेसवर आणि सिलिंगच्या सरफेसवर करायची. दिस इज अ सिम्पल टाईप ऑफ वर्क. एकदम सिम्पल वर्क असेल हे. दॅट कॅन बी परफॉर्म बाय स्किल्ड और सेमी स्किल्ड वर्कर्स अँड इलेक्ट्रिशियन. सेमी स्किल्ड इलेक्ट्रिशियन, फार स्किल्ड आणि हायली स्किल्ड असा इलेक्ट्रिशियन किंवा वर्कर लागत नाही. सच टाईप ऑफ वायरिंग. व्हेरी सिम्पल प्लॅनिंग इज रिक्वायर्ड टू परफॉर्म द टास्क ऑफ वायरिंग. फक्त विचार करायचा की कुठं कुठं पॉईंट पाहिजे त्याप्रमाणे आपण वायरिंग करू शकतो. इट इज चीपर. सो सच टाईप ऑफ वायरिंग इज व्हेरी चीपर अँड कम्प्लीट इन शॉर्ट टाईम. एखादं घराचं असेल, बंगलोचं असेल किंवा छोटं कमर्शियल इन्स्टॉलेशन असेल, या फार कमी वेळेमध्ये वायरिंग करता येईल. इव्हन सम डेज, लेस दॅन 1 month. नो सिरियस प्लॅनिंग इज रिक्वायर्ड. जास्त प्लॅनिंगची आवश्यकता नाही. इट इज टू बी डन आफ्टर कम्प्लिटिंग ऑल सिव्हिल वर्क्स ऑफ बिल्डिंग. एकदा घर तयार झालं किंवा बिल्डिंग तयार झाली त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल वर्क करावं लागतं. द ॲडव्हान्टेज वी कॅन से इझी फॉर रिपेअर वर्क अँड मेंटेनन्स वर्क. Main advantage of this type of wiring: easy to repair and maintenance, easy for alteration and addition of electrical point. म्हणजे काही वायरिंगमध्ये चेंजेस करायचे असतील किंवा नवीन पॉईंट्स ॲड करायचे असेल, सो दिस कॅन बी डन व्हेरी इझिली इन दिस टाईप ऑफ वायरिंग. जनरली प्रिफर्ड फॉर स्मॉल हाऊसेस, लो बजेट कमर्शियल इन्स्टॉलेशन्स अँड इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन्स. आता ही ओपन सरफेस वायरिंग कुठं कुठं यूज करायची? छोटे छोटे घरे असतील, रो हाऊसिंग असतील किंवा छोटं दुकान असतील, अँड इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनमध्ये ऑल वायरिंग्स आर ऑफ दिस टाईप, ओपन सरफेस वायरिंग. छोट्या घरांसाठी, छोट्या दुकानांसाठी आणि इंडस्ट्रीसाठी दिस वायरिंग इज प्रिफर्ड. मेन ड्रॉबॅक इज दॅट इट इज नॉट लुकिंग एस्थेटिकली ब्युटिफुल अँड क्लीन. मेन ड्रॉबॅक काय म्हणता येईल ह्याला? ड्रॉबॅक तर नाही म्हणता येईल, पण वी कॅन से दिसण्यासाठी अशी चांगलं दिसत नाही. सगळं ओपन वायरिंग असल्यामुळं दिसायला जरा बरं दिसत नाही. हॅविंग लेस लाईफ. याचे ओपन असल्यामुळं इट इज एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर, त्यामुळे लाईफसुद्धा कमी आहे. नॉट मेकॅनिकल स्ट्रॉंग. मेकॅनिकल थोडं जरी काही इंजुरी झाली किंवा त्याच्यावर मार पडला, हॅमरिंग झालं, दॅट मे डॅमेज द वायरिंग अँड कॉज इंजुरी अँड ॲक्सिडेंट इफ नॉट हँडल प्रॉपरली. वायरिंग सरफेसवर असल्यामुळं काय होऊ शकतं? काही आगीमुळं किंवा काही हाय टेम्परेचर डिव्हायसेसमुळं द वायरिंग मे बर्न्स अँड देअर मे बी ॲक्सिडेंट्स. द वायरिंग मे बी एक्सपोज अँड मे गेट द शॉक्स ऑल्सो. दॅट इज द मेन ड्रॉबॅक ऑफ दिस टाईप ऑफ वायरिंग. नाव लेट अस सी द अनदर टाईप, दॅट इज क्लोज्ड कन्सिल्ड वायरिंग. क्लोज्ड कन्सिल्ड लगेच लक्षात येईल नावावरनं. Closed concealed wiring installation is performed under the surface of walls and ceiling and even floors, that is buried inside the walls and ceiling. ह्याच्यामध्ये सगळी वायरिंग असेल त्या भिंतीमध्ये, सेलिंगमध्ये आणि फ्लोअरमध्ये केली जाते. आतमध्ये सगळी बरीड केली जाते. दॅट्स वाय इट इज कॉल्ड क्लोज कन्सिल्ड वायरिंग. This is a very special type of work that can be performed only by skilled worker and skilled electrician. ही जो वायरिंग आहे फॉर स्किल्ड लेबर लागतं आहे वायरिंगसाठी आणि स्किल्ड इलेक्ट्रिशियन लागतात. ज्यांना चांगली माहिती आहे, ज्यांना भरपूर एक्सपिरियन्स आहे, असेच वर्कर्स आणि असेच इलेक्ट्रिशियन ही वायरिंग परफॉर्म करू शकतात. दिस इज अ स्पेशल टाईप ऑफ वर्क. डीप अँड रिग्रेस प्लॅनिंग इज रिक्वायर्ड बिफोर परफॉर्मिंग द टास्क ऑफ वायरिंग इन्स्टॉलेशन. असं सहज उठलं वायरिंग करायचं नाही जमणार. फार डीप पहिल्यांदा प्लॅनिंग करावं लागेल, रिग्रेस प्लॅनिंग करावं लागेल की कुठं लाईट्स पाहिजे, कुठं फॅन्स पाहिजे, कुठं हीटर पाहिजे, कुठं AC पाहिजे. ऑल प्लॅनिंग शुड बी डन ऑन द पेपर आणि त्याच्यानंतरच
वायरिंग स्टार्ट करायला पाहिजे. इट इज व्हेरी कॉस्टली, can take time more than civil work. That is, even after completing all civil work, it may not possible to complete all electrical installation. सिव्हिल वर्क जेव्हा बांधकाम चालू होतं त्याच्यापासून हे वायरिंगचं काम होतं आणि सिव्हिल वर्क झाल्यानंतरसुद्धा आपलं इलेक्ट्रिकलचं काम चालूच राहतं. दॅट्स वाय इट इज व्हेरी कॉस्टली. त्यामुळं अशा वायरिंगसाठी रिक्वायर मोर टाईम. It is to be done after completing all civil works of building. Sorry, here is a point चुकला आहे. This electrical wiring is done at the same time of civil work, and even after completing civil work, this work requires time. Very difficult for repair and maintenance, as it is buried under the walls and ceiling. त्यामुळे रिपेअर्स अँड मेंटेनन्स फार डिफिकल्ट असेल. डिफिकल्ट फॉर अल्ट्रेशन अँड ॲडिशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉईंट्स. विचार केला नाही इथला पॉईंट इथं घडायचा, फ्रीज इकडं घ्यायचा आहे, ए सी इकडं घ्यायचा, नाही चालणार. इट इज व्हेरी डिफिकल्ट. अँड मला नवीन वायरिंग करायचं आहे, नवीन पॉईंट ॲड करायचे. सो सच ॲडिशन इज ऑल्सो डिफिकल्ट इन केस ऑफ कन्सिल्ड वायरिंग. जनरली इट इज प्रिफर्ड फॉर लार्ज हाऊसेस अँड बंगलोज, बिग कमर्शियल इन्स्टॉलेशन एटसेट्रा. हे महाग असल्यामुळं हे मोठ्या बंगलोसाठी, मोठ्या हाऊसेससाठी आणि बिग कमर्शियल इन्स्टॉलेशनसाठी प्रिफर करतात. सो मेन ॲप्लिकेशन. द मेन ॲडव्हान्टेज, इट लुक्स एस्थेटिकली क्लीन. दिसायला फार सुंदर दिसतं. अँड ब्युटिफुल. हाय सेल्फ लाईफ. आतमध्ये भिंतीच्या आत आणि जमिनीच्या आत असल्यामुळे याचं लाईफ जास्त आहे. इट इज अ मेकॅनिकल स्ट्रॉंग. आतमध्ये असल्यामुळे मेकॅनिकल स्ट्रॉंग. ॲज ऑल इन्स्टॉलेशन वर्क बरीड अंडर द वॉल्स अँड सेलिंग. सो दिस इज जस्ट इंट्रोडक्शन ऑफ 2 टाईप्स ऑफ वायरिंग. ह्याच्यावरनं तुम्हाला स्वतःसाठी एक टेबल तयार करायचं. कुठला? कम्पेअर ओपन सरफेस वायरिंग अँड कन्सिल्ड वायरिंग ॲटलिस्ट ऑन 12 डिफरंट पॉईंट्स. ओके.